आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. मला खरं सांगा असं वाटलं की समर वेकेशन्समध्ये ना माझे कझन्स यायचे मुंबईत, तर त्यांच्याबरोबर आम्ही कसं मस्ती करायचो ना, तसं वाटतं मला. तसं वाटलं कमर एजन्सी सम म्हणजे उन्हाळ्यात सुट्टीत जेव्हा माझे सगळे भाऊ वगैरे यायचेत ना, तर आम्ही असंच मजा करत घरातले? जायचो. हा, घरातले सगळे असेच बीचवरती जायचो, फॅमिली फॅमिली मिळून असं ट्रिपला जायचो. तर असं आम्ही मस्ती करायचो खूप, असं भाऊ भाऊ सगळे. तुला तसं वाटलं तर मला कुठेतरी घरातल्यांची पण आठवण आहे. मला पण आली होती. घरातलेच मी घेऊन आलो असतो तर कसलं माहित आलं असतं या बीचवर. तिने पण माझ्या संग मस्ती दंगा सगळं विस्कडून टाकले असते. पण तू घाबरला नाही दिप्या, म्हणजे मला असं वाटलं होतं स्कुबा डायव्हिंगला तू घाबरशील किंवा कुठेतरी घाबरशील, पण तू घाबरलाच नाही यार. सही आहे. पॅराशूट वर फुटलेली कारण की ते झमकून वर गेलं माहिती काय तिथं लईच हे झालं. तुला मजा आली ना? अरे मग काय. ते ना प्रणाली हम्म, मला सांग हम्म, 3-4 दिवस झालं हम्म, नीट बोलत नाहीस, नीट वागत नाहीस हम्म. का? मला असं वाटतं तू लक्ष नाही देत, म्हणजे तू ऐकत नाही, लक्ष नाही देत. आणि टास्क पण मला असं वाटतं की तू जसं आधी करायचं तसं करत नाहीये. तू आधीसारखं परफॉर्म करत नाही, आधीसारखं समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये. तर मला असं वाटतंय की काय असं झालंय की तू म्हणजे गावातून आल्यापासून तुझं थोडं लक्ष लागत नाहीये. आणि माझं असं होतं की तू ऍटलीस्ट तुझ्या आई वडिलांना भेटलाय तरी, पण मी माझ्या आई वडिलांना नाही भेटलीये आणि तू समजून नाही घेते मला. मला असं वाटत होतं. या घरात मला तुला माहिती आहे या विलामध्ये दुसरं मी कोणासंग माझे मित्र आहेत, क्रिश आहे, उषा आहे, त्यांच्या संग पण मी एवढं बसत नाही. मला तुझ्या संग नाही बोललो की नाही तुझ्या संग नाही बोललो की नाही, एक मला असं वाटते तू तासभर जर नाही दिसलीस तर तू तुझ्या रूम मध्ये जरी असलीस तरी मग मनात असं येते की यार कशाला आलोय आपण इथं, घरात कोण नाही, तुला पण बोलायला वेळ नाही, असं वाटतं. की कोणतरी एक वेगळा कंटेस्टंट आपल्यापेक्षा चांगलं करतोय, किंवा तुला का गोष्टी कळत नाही की मी तुला खूप स्पून फीड केलेत का गोष्टी. तुला एवढं मेंटरशिप मध्ये मी गुंतले होते पहिल्या 5-6 आठवड्यात की मी विसरलेच की तुला स्वतःहून पण गोष्टी करायच्या आहेत. माझ्यावर पण प्रेशर येतं ना दीपक, म्हणजे मी पण लहानच आहे यार. मी पण तुझ्या बरोबर मी पण शिकते गोष्टी. आई वडिलांना सोडून मी पण राहतीये. माझं माझं पण कोण आहे इथं. आम्ही मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे मी तुझ्यावरच डिपेंडेंट आहे काही गोष्टींना. मला असं वाटतं की आता थोडं तरी प्रेशर तू माझ्यावरचं कमी करायचं परफॉर्मन्सला. जरा तरी तुला सूट दिली तर तू टास्क नीट नाही करत किंवा तुझं मन नाही लागत. मी किती प्रकारे प्रयत्न केला तुला समजवायचा. दुसरं कुठली तरी मुलगी समजवते का त्यांच्या पार्टनरला असं. नाही समजत जसं तू समजवतोस तसं. मला बर्नआउट झालंय आता. मला माहित नाही बर्नआउट कसं समजवायचं तुला मराठीत. तू रडालीस का मग? मला रडू येते, मी काय करू. हा मोठं करायला. त्यात पण तू एवढं सगळं करून पण तू त्या अनुश्रीने जेव्हा सांगितलं की तू ते त्यात बघ त्या विषयाबद्दल काय विषयच नाही, कारण की तुला माहित आहे, तुला मी पहिला पण सांगितलं एकंदर एक कुठली तरी व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल येऊन काहीतरी 2 गोष्टी वाईट सांगितल्या तर ते त्यांचा प्रश्न आहे, विश्वास ठेवायचा का नाही. आणि तुला तर माहित आहे मी विश्वास कोणावरच असं ठेवत नाही. बघ, बाकीचं किती जरी फेक बॉन्डिंग असली ती कुठे ना कुठे तरी कमी पडते. जर माझं फेकच असतं तुझ्या बरोबर तर मला एवढं वाईट वाटलंच नसतं किंवा आपण एकमेकांची एवढी काळजी घेतलीच नसती. मला आतून एकदम मनातून खूप 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 आतून वाटतं दीपक की तू तू हा शो जिंकावा. आणि रडू नको रडू नको रडू नको रडून असं मी काय करू, तुला माहितीये मी रडते आणि मी रडकी आहे बस. रडून शिव अरे मी जिंकत नाही, हॅपी सांगते की मला खूप रडून शिव जिंकत नाही. अरे रडून अरे मी हॅपी आहे, म्हणजे हॅपी आहे की म्हणजे माझ्यासाठी बीच वगैरे काय असं असतं की यार इट्स व्हेरी कॉमन, म्हणजे असं मी जाते. पण आज तुला बीच वरती बघून असं झालं की म्हणजे तुझ्यासाठी ह्या गोष्टी किती मोठ्या आहेत किंवा ह्या गोष्टी अजून पण किती महत्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं की तू अजून पुढे जावं, अजून चांगले चांगले टास्क करावे, अजून चांगले चांगले एक्सपिरियन्स घ्यावं. आणि तुझ्या शो संपल्यावर जाशील ना परत गावात, तर तुझं असायला पाहिजे की वाव, म्हणजे मी काय केलंय किंवा मी हे शिकलो, मी ते शिकलो, जे सोपं नाहीये. आणि ते फक्त प्रणालीने शिकवलं. तसं नाही, तुझी पण मेहनत आहे.
नाही तू पण करते माझी फक्त चांगलं. ताकद आहे, मेहनत तुझी आहे. पण दीपक प्लीज मी सांगते तुला की कुणी काय जरी बोलू दे उद्या शो मध्ये, तू फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मला तुझी फॅमिली माझ्या फॅमिली सारखी वाटते. मला तू माझ्या फॅमिलीला भेटला नाहीये, पण आय एम शुअर की त्यांना पण तू खूप आवडत. चल तुला सांगते. ती काय संपला की विषय. अरे संपला की विषय. कसं वाटलं मग? बीचवर फिरायला तर मजा भरपूर आली. आपण मग अशी दुपारी बघ ते तिथे माती बिती खेळत बसलेलो, मला तेव्हा खूप मजा आली. मी बघ तुला आठवत आहे ना मी ते लिहिलेलं नंबर 1 जोडी. हम्म. जोडी नंबर 1. जोडी ना बरोबर. मग तिथे मी आडवी तो पाणी धुवून जायला दार धरू तू. नाहीस ना असं राईड्स वगैरे? राईड्स वगैरे काही केलं नाही, पण मी बीचवर गेलोय. असं आमच्याकडे गणपतीपुळ्यावरती गेलोय. लाटेतनी आंघोळ करायला जातो मी तिकडे. मला आवडतं लाटेत पोहायला. आज एका दिवसात किती मेमरीज बनला ना, किती भारी वाटतंय. म्हणजे मी असं बीच वरती अशी मी नाही कधी अशी मजा केली की नाही का फुल मातीत लोळालोळी आणि ते काहीतरी काढायचं. मी ते लिहिलेलं जोडी नंबर 1. परत तू मला पूर्ण मातीत पुरून ठेवलं होतंस. मी असं नाही कधीच केलं. मी पहिल्यांदा असं काहीतरी केलं मज्जा. म्हणजे माती सोबत तरी पहिल्यांदा खेळले. मातीत पुरून ठेवायची होती तुला, पण काय मला एकट्याला तो डबरा निघत नव्हता, खणत नव्हता. नाईस. आणि ते बंपर बंपर राईड बंपर राईड. बंपर राईड हा. त्याच्यावर तर नुसता धिंगाणाच. ते म्हणतो पलटी होती का काय काय कळायलाच मार्ग नव्हता त्या स्पीडला. तू तर त्या विषय बंपर वरच केला होतास तेव्हा. विषय मजा आली. पंपावर होता, पण आता आमचा विषय तिथे बंपरवर होता आपला. मी आज सगळ्या राईड्स नाही का खूप वेळा केल्यात, त्यामुळे मला असं तेवढी एक्साइटमेंट नव्हती, पण मी तुझ्यासाठी नाही का मस्त एन्जॉय करत होते. माझ्यासाठी तर नवीनच होतं, त्यामुळे मी फुल धिंगाणाच करत होते. नुसता ओरड पळीव की पळीव. तुला अख्ख्या संपूर्ण दिवसात कुठली राईड जास्त आवडली? हा बंपरच. पहिली बंपरच. बंपर. बनाना राईड नाही आवडली? बनाना राईड वर काय कुणाला ताळमेळच नव्हता. त्याच्यात तिकडनं गेला इकडे पलटी होयाचा तो बनाना. बनाना नव्हते मिसाईल आहे. आपली तर ती मुवमेंट भारी होती. तुला आठवत मी पडलेले पाण्यात आणि तुम्हाला उचलत होतास आणि तू मला उचलत दोघं पण आपण इकडे पाण्यात. पोट दुखायला लागलं माझं. तुला ओढतोय तू वर पण येणार झाले. हसत. अरे मला ऍक्च्युली हसायचंच होतं. मला झालेलं थांब माझं हसणं कम्प्लीट होऊ दे मग मी येते. ते झाल्यावरती तिकडे माशाच्या इकडे गेल्यावरती मासे बघायला मला ते बिलकुल नाही आवडलं. माझे कान असले दुखत होते ना त्यात. मला म्हणजे जसं जसं खाली 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 जात होतो ना तसं कान दुखायला लागले होते. मला असं नाही मला नाही सहन होते म्हणून माझी मी आले बाबा वरती. अरे मी गावाकडे एक 20-25 फुटावर जरी खाली बुडून काय मासा बिसा असला तरी धरतोय, पण इथं मला मासा बघायला जायला आलं नाही. कारण माझा श्वास आहे का नाही गुद मारायचा आणि माझ्या ते मशीन ते नाकावचं वर व्हायचं आणि ते माझ्या नाकातच पाणी जायचं. नाकात नरड्यात सगळं ठसकं लागायचं. ते जे आपल्याला घेऊन जात होते ना ते मला म्हणले पण की नाही का जेव्हा तुम्ही खाली गेला होता तेव्हा तुम्ही थोडंसंच राहिलं होतं तळाला जायला, पण तेवढ्यात तुम्ही असं केलं आणि वरती आलात. असं मग काय मरू का तिथं गुद मारून. त्याच्यात मासा धरलेला शेपाट माश्याचं तिथं हातात. आता सनसेट जाऊन बघूया आपला बीच वरचा गोव्याच्या कसा वाटतोय. तिकडे जायचं त्या साईडला जाऊन बसायचं. बसूया की इथंच आपले जाऊन. चल ठीक आहे चल. मला चालायला येईना ये सावकाश. हळूहळू